नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये, जो आपण चालू करतोय चिपळूणवरून. चला आता चिपळूणवरून चालू करूया. आणि मला ह्या प्रवासामध्ये 13 तास का लागले हे तुम्हाला मी एकदम शेवटी तुम्हाला दाखवतो. चला तर भेटत राहूया ह्या व्हिडिओमध्ये. 10:49 कुठे गॅस उपलब्ध आहे दाखवत आहे ममतामध्ये. राजापूरला ममता आहे का इथे? लाईट असं म्हटलं तर असणार तरी आपल्या भाड्यात घुसल्यानंतर बरेच आहेत ना ते आजूबाजू, तर एवढी नाही भेटणार. खेळ पण एक असता लेफ्ट साइडला ना एक मस्त ममता पुढे हत्तूर शेख नाक्यानंतर हे इकडचं हे ब्रिज अजून काय झालं नाही, डायव्हर्जन आहे, सिंगल रोड आहे. रेल्वे ट्रॅक वरचं ब्रिज आहे ते, बहुतेक कोकण रेल्वेच्या परमिशनमुळे अडकलं असेल. बाकी रस्ता आणून ठेवला इथपर्यंत, ब्रिज पर्यंत रस्ता करून ठेवलेला आहे. परशुराम 5 किलोमीटर, खेड 26. वालोपे गावाचं नाव वालोपे. रेल्वे स्टेशन गेला चिपळूणचं. हे मंदिर आहे झोलाई देवी मंदिर. अच्छा, सीएनजी गॅरेज. सीएनजी गॅरेज आहे, सीएनजी गाड्यांसाठी गॅरेज आहे. इथून खालून गेला तो लेफ्टला गुहागरला जायला फाटा आहे एक, आणि आपण ब्रिजवरनं चाललो. आता समोर जो दिसतोय तो परशुराम घाट बोललेला वर दिसत असेल बघा, तो आहे परशुराम घाट आपल्याला. आणि आता समोर राईट साईडला जो स्पॉट दिसतोय समोर तुम्हाला, तो आहे सवतसडाचा धबधबा ना रे, सवतसडाचा धबधबा. त्या खालून आपण बघितलेलं जाळी लावतात. हो, जाळी लावली ऑलरेडी, जाळी लावत नाही, जाळी लावलेली जशी खंडाळा घाटामध्ये लावलेली असते ना तशी. सुट्टीवर आहे उद्या, ठीक आहे. वरपासून लावली आहे जाळी. आणि इथे आलेलं आहे डायव्हर्जन. कुणाची? इथे ते मध्ये ते सरकलं होतं, परत जे बांधलेलं होतं ना ते बांधतायत. कोण विलास काय? नाही तो नाही करणार. हा बरोबर. अशोकचं वेगळं राजकारण आहे, त्याचं वेगळं राजकारण आहे. असं पैसाच नाही, काम करून भरायचं आहे मस्त. मग बेकार आहे परिस्थिती. वशिष्ठी नदीचा व्ह्यू.
परशुराम मंदिर आहे आणि आपण परशुराम घाट आता भरपूर लेट झालं नाही आपण. हो भरपूर लेट. 3:18 इथून राईट साईडने रस्ता गेला परशुराम मंदिरामध्ये. आपण जाऊया सरळ. पीर लोटे इकडे पण एक ब्रिज बांधतात मध्येच. लोटे MIDC घाणेरडा वाद चालू आहे तिथे. AC असून काय फायदा नाही, मस्त येणारच. लोट्यामध्ये आल्यानंतर एक डायव्हर्जन लागतं. रस्ता इकडनं बनलेला आहे ऑलरेडी. बहुतेक ते ब्रिज वगैरे काहीतरी बनवतात पुढे, म्हणून ही सिंगल लेन वाहतूक चालू केली आहे. आहेत ती ब्रिज बनत नाहीत, झालेल्या रस्त्यावरती ब्रिज बनवतात. जायला रस्ता असेल हे बघा इथे, हे दिसतंय ना, हे इथपर्यंत डायव्हर्जन आहे. अंजनी रेल्वे स्टेशन लेफ्ट, सरळ. खेडच्या अगोदरचा टोल म्हणजे लोटे आणि खेडच्या मध्ये एक टोल आहे, त्या जागेवरती पोहोचलो आहे. म्हणजे राजापुरातला निघाल्यावरती हा दुसरा टोल गेट होता, टोलगेट नाही टोलगेट होता. कारण राजापूरमध्ये जो टोल आहे तो आमच्या गावाच्या पुढे आहे. भोसते घाट सुरू, स्पीड ब्रेकर घाट. तर मला पण ते एवढे स्पीड ब्रेकर लावून पण त्याच्यावरती घुसतात सगळी जण. चालू स्पीड ब्रेकर चालू. त्यांचे पुढचे तरी लय जवळ जवळ जटांच्या अगोदरचे, तरी सुद्धा ते कसे घुसतात कळत नाही. तिसरो थाऊ अकराव 12 14 एवढे स्पीड ब्रेकर असून हा 15-16 तिथे जाऊन धडकतात डायरेक्ट, त्याच्यावरती घुसतात. तेव्हा तुटलंय. अरे ते आपण नाही का लास्ट टाइम लावलो होतो त्यावरती चढलो होतो तो. जगबुडी नदीच्या ब्रिज वरती आहे. झाले माती करून ठेवला नाही रस्त्याची ब्रिज वरच्या. लेफ्ट साइडला खालना गेलो की लेफ्टला जातो खेड रेल्वे स्टेशनला जायला, नाही खेड बस डेपोला जायचा रस्ता. आपण जाऊया ब्रिजवर ना. काळकाई मंदिर, मंदिर ऍक्च्युली आतमध्ये पण इथे बाहेर त्यांचं एक हे स्थान आहे. CNG पंपाची लाईन. हो CNG संपलो वाटतं.
बाहेर पडतात म्हणजे संपलेलो. बंद हात नाही त्याच्याकडे, हात नाही, संपला. ते लाईनीत उभी होत. आता जो पेट्रोल पंप येईल ना त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक गाडीचं पण चार्जिंग पॉइंट आहे. हा बघा, हा पेट्रोल पंप. सीएनजी पण आहे. सीएनजी पण आहे का? नक्की सीएनजी नाही दिसत आहे. आपण उले खुर्द नगर मोहल्ला नातू नगरला पोहोचलो आपण. शेडी टनल बऱ्याच वेळा. आता आपण पोहोचलोय तुळशी फाटा. तुळशी फाटा हल्ला जायला आहे तो रस्ता. हा इकडनं हा. म्हाडा जातो डायरेक्ट. हा, या घाटाचं काम जेव्हा चालू होतं तो अगोदर जातो तोच फाटो काय तो तुळशी फाटा. बरोबर बरोबर. मग इकडे ट्रॅफिक असला की तिकडनं जायचे. बरोबर. खवटी दिवाण खवटी रेल्वे स्टेशन राईट साइडला इकडे. आपण जाऊया सरळ. हा गेला आपला जुन्या घाटाकडे रोड आणि आपण लागलो टनलकडे जायला. हॉटेल अनुसया गेलं मागे. इकडे पण काय ना काय दुकानं बांधतायत बाबा, खरं नाही. त्या घाटात ना आपण येऊया रे एकदा. या टनल मधनं काय एकदा घाटात जाऊन बघूया घाट कसं होतो. विसरून चालणार नाही. हो, विसरून चालणार नाही. आयुष्याचे एवढे वर्ष त्याच्यावरच चाललो ना आपण. आयुष्यातलं मोठं पार्ट काढलो त्या घाटात. व्हिडिओ पण एक बघितले. होय, जाऊया आपण, नक्की जाऊया त्या घाटात एकदा. सिंगल लेन झाले चालू इकडे, डबल लेन नाही. इकडे लाईटीचे पोल आणून ठेवले आहेत, म्हणजे लाईट लावायचं काम आता चालू करतील ते. त्या साईडला बघितलं असेल तर ते बघा, मध्ये मध्ये स्ट्रीट लाईट चे पोल ठेवलेले आहेत. तेव्हा गोव्याकडे जाणाऱ्या रोडवरती ते स्ट्रीट लाईटचे पोल पुढे लागलेले आहेत सगळे. मागे अजून झालेले नाही, पण सिंगल लेनच चालू आहे. तू बंद केला नाही काय रे? पहिलं दरवाजा नाही चालू आहे तू. दोन्ही टनल्स यायला जायला सुरू आहेत. तो तिकडनं येतोय, आपण इकडनं चाललोय जो नवीन शाला टनल मध्ये बघूया. जॉईंट मला वाटतं 200 मीटर वरती येतात त्या टनलला. हे टनल मधले जॉईंटच नाही. तू आता गेलो बघ ना त्या टनलला जॉईंट असो. लाईट गेली अचानक, लाईट गेली, टनल मधली लाईट गेली. विचार करा, हा इथे जॉईंट आहे. टनलच्या बाहेर आलो रायगड जिल्ह्यामध्ये. रत्नागिरी जिल्ह्याला बाय बाय आणि आपण पोचलो रायगड जिल्ह्यात. रायगड जिल्ह्यात पावसाचं वातावरण दिसतंय. उभा खुर्द लेफ्टला आहे. इकडचं हे ब्रिज अजून झालं नाही वाटतं. पहिला आपण खालनं या ब्रिजच्या खालून जात होतो जेव्हा रस्ता तयार नाही झाला होता. चंदू हो, हे चंदू जातात. 2 चंदू झाले ना आपल्याकडे त्याचे. रिक्षा गावात येऊन येणारे. लेफ्ट साइडचा रस्ता बनलेला वन मार्किंग नाही. पेंटिंग काढली आहे तिकडे रस्त्यावर आणि इथे पेंटिंग होईल वाटतं. मला तयारी करून ठेवली आहे. पेंटिंग काढणं बाकी आहे वाटतं. बघ हे बघ, काळा करून ठेवला ना मग सगळा तिकडे. लवकर
आयला येताना पूर्ण भिजलाय माहिती आहे मी गावात येताना बस पकडेपर्यंत. लेफ्ट साईडचा रोड तर झालाय पण चालू का नाही केला माहिती नाही. परत आता आपण लेफ्ट साईडच्या रस्त्यावरती जाणार फ्रेंडला. काय ते हे काय ह्यो रस्ता चालू पूर्ण. हे हैना वर होत नव्हतं पहिले. आपण या ब्रिज झाला नव्हता ना तेव्हा आपण हैना काहीतरी वर होत नव्हतं. ते जुन्या रस्त्यात जाऊ आपल्या कशिडे घाटात जाऊ हैना की पुन्हा जाऊ. आपण पोचत आलो. बघितलं वीज चमकली. तेच तर बोलतो तुला. वीज चमकते आणि पोचत आलोय पोलादपूरला. पोलादपूर 5 किलोमीटर असेल. 4:09 झाली आहेत. धामणदेवी गाव. ते घेऊया चहा? वादळ वादळ. हा घेऊया ना. वादळ पण बघायला मिळेल. जोरात वादळ आलाय. पाऊस पण सुरू झालाय. चला परत आपल्याला इकडे पोलादपूरला पाऊस भेटलाय. जसा मुंबईकडे चाललोय. समोर काळोखी तुम्हाला दिसत असेल. तसा परत पाऊस चालू झालेला आहे. मुंबईत आहे की नाही माहिती नाही पण इथे 60 मध्ये चालू आहे. या काय पडला नाही आहे. पण हे लावतो रे दाळी लावतात. दाळी लावता काम चालू आहे. होल मारून दाळी मारतात. सगळा भिजवून टाकला ना सगळा. बघा ना इकडे खाली हा बोलले ना पाऊस. वरती त्या हॉटेलच्या काही नव्हतं. इकडे जोरातच आहे. ठीक आहे हवा पण आहे ना. सगळे बघ कागद बिगद उडतात. मजबूत पाऊस भेटला मित्रांनो. आणि हे आपलं पोलादपूरचे टनल. छत्रपती शिवाजी महाराज. खाली आपण जाऊया. जोरातच पाऊस आहे. पुढे ढग नाही दिसत. बहुतेक पुढे पाऊस नसेल. एवढा लिमिटेडच आहे वाटतं इथे. उन्हाळ्यात मे महिन्यात पावसाळा. समजलं बघितलं? पाऊस गेलाय. थोडीशी काळोखी आहेच मुंबईच्या साईडला. बघूया आता कुठे कुठे भेटतो तो पाऊस. राजापूर पासूनचा 3रा टोल आहे. राजापुरात जायचं तर 3 टोल तर कन्फर्म आहे. आणि पुढे आहे का माहिती नाही मला. नाही काही ते टोल. मंडणगड लेफ्टनी जायला रस्ता आहे. सरळ महाड काहीतरी असेल एखादा फाटा. तो मंडणगडला इथून जात असेल. या ब्रिजच्या खालना असेल तो फाटा. चला 4 वाजता. पण आता चाललोय महाड शहराकडे. कारण इथपर्यंत येईपर्यंत खाली 2 पेट्रोल पंप सीएनजी पंपावरती सीएनजी होता. तिथे भरपूर मोठी लाईन होती. मग आपण पेट्रोल टाकलं आणि पेट्रोलवरती चाललोय. इथे पण लाईन नसली तर भरू नाही तर सरळ. संपलेला दिसता मग याच्याकडे. अरे एक गाडी उभी नाही म्हटल्यावरती काय. महाड डेपोला गेलो रस्तो. किती वर्ष झाली मी या रस्त्यावर गेले नाही. महाड डेपोला जातो हा रस्ता. पुन्हा कुठे काशी करता काय कळत नाही. या काय बंद असे सीएनजी पंप बंद असे.
इथे समोर तुम्हाला या बोर्डाच्या बाजूला असेल तर गांधार पालेले आहेत. गांधार पालेले या इथे गांधार पालेले एक दिवस जायचं आहे. जुना रोड हायवे असल्यापासूनचा माझा विचार आहे त्या लेन मध्ये जायचं, लेनीमध्ये जायचं. पण कधी जायला जाऊया एक दिवस कधीतरी जाऊया. RTO म्हटलं नाही तुला बेल्ट बघत असतात. बेल्ट नाही त्याला वरती कॅरियर वरती सामान पण बांधलेला होता ना, त्याच्यासाठी थांबवला होता त्याला सामानामुळे. बाजूला आहे हे बघा वांदर जायचा गो. अरे वाचले, नशीब वाचले. मागे सावित्री नदी. ब्रेक केला थोडा, आता काय खरं नव्हतं. आता वांदर गेले असते, 4 वांदर गेले असते आपल्या गाडी खाली, पण वाचले ते नशीब. काय एवढी आग दूर कसलो तो काळू दूर बघ. आग लागले काय काय कळत नाही, पण एवढं काळू दूर. मोठा लागले. हो नदी आहे पण बाजूला त्याच्या. काय झालं कळत नाही तिकडे, पण एवढा मोठा धूर वरती काळा धूर आहे तो पण. बघ ऑन द वे दिसला तर तुम्हाला दाखवतो, बघायला भेटला तर. आता पोचलोय आपण दासगावच्या त्या घाटाच्या इथे. खाली एक मोहल्ला आहे, आपण जाऊया वरना. आपण तयार झाला पूर्ण. मध्ये काही टाइम अगोदर गेलो तेव्हा एक लेनच चालू होते, पण आता पूर्ण झालाय. सर्व्हिस रोड वगैरे सगळं तयार झालंय, टोटली तयार. सगळं काय वीर स्टेशन गेलं मागे. आपल्याला फोन आले त्याच्यामध्ये तुम्हाला वीर स्टेशन नंतर आंबेतला जाणार रस्ता तो दाखवू शकलो नाही, कारण आपला मोबाईल मध्येच कॅमेरा आहे आणि त्याच्यावरतीच आपण काम पण करतो. इतर दोन्ही गोष्टी याच्यामध्ये डायव्हर्जन आलेला आहे. आणि इकडनं जायचा एकच रस्ता आहे. इथे ब्रिज आहे कुठचं तरी, गावाचं नाव लक्षात नाही था माझ्या कुठचं आहे ते, पण इथून हे असं आहे. पंपात चालले वाटतं तिकडे फिरवून. या ब्रिजच्या वरचं सिमेंट वगैरे करून झालेलं आहे वाटतं मला. तिकडनं कसे गेले रे त्या ब्रिजवरनं? ते बघ बरेच जण गेले. चालू आहे की माहिती ज्यांना आहे ना, हा ते जातात बरोबर. आणि आनबान शान आपल्या मुंबई गोवा हायवेची पेवर ब्लॉकचा रोड. बोरिवली महाड मागणा कुठची येते, शिवनेरी, चिपळूण, मुंबई चिपळूण. ती महाड पनवेल ना, पनवेल महाड. बाजूने रेल्वे ट्रॅक आहे, त्याच्या बाजूने रस्ता आहे. खरं नाही गाव कुठचं कळत नाही, पण बराच टायमापासून हे काम चालू आहे ब्रिजचं. पण मी आता तिकडे येताना बघितलं वरच्या ब्रिजचं सिमेंटचा रोड झालेला होता. बहुतेक हे पण तयार होत आलेलं आहे ब्रिज. घरावरच्या गाडीच्या त्याच ब्रिजच्या गेलो आपण बरोबर. इथे ऍडव्हर्टाइजमेंट साठी लावलेली आहे गाडी, मध्ये काढली होती त्यांनी, पण आता बघतो तर आहे. लास्ट टाइमला गेलो तेव्हा मी शोधत होतो कुठे आहे ती, पण दिसली नव्हती. कंपनी चेंज केला नाही रे, कॅस्ट्रॉल लावला रे.
टेम्पालेचा ब्रिज आहे, टेम्पालेचा. या ब्रिजची एक लाईन चालू आहे ऍक्च्युली, पण ज्यांना माहिती असतं ना ते लोकच त्या लाईननी जातात. कारण हा डंपर पण चाललाय बघा, आणि मग अशा आपल्याला बऱ्याचशा गाड्या जाताना दिसल्या लाईनवरनं. आपल्याला माहिती नव्हतं तर आपण आलो या आपल्या नेहमीच्या रूटने असं केलं. पण ते अजून ऑफिशियली चालू पण केली नसेल ती लाईन, म्हणून लोक तिकडनं आली आहेत. हे बघा, हे लोक पण सरळ तिकडनं चालणार जातात ना. खैरनासारखी माणसं नाही तरी, खैरनासारखी माणसं जरा त्या ब्रिजवर ना जातात. टेम्पलच्या नंतर लेफ्ट साईडच्या लेनचं पण कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, बारदाना टाकलेली आहेत. आता पुढचं गाव येईल माहिती नाही आपल्याला. डायव्हर्जन 200 मीटर्स हेड आणि डायव्हर्जन आलेलं आहे. इकडं पण ब्रिज आकारे यायचा रस्ता चालू आहे. ब्रिज आहे रे दा, यायचा रस्ता चालू आहे. या लोणेरे काय बहुतेक वाटता सर्व्हिस रोड चांगला आहे इकडचा. कुठे आलो कळत नाही. जरा बोर्ड लोणेरेच आहे ना, पण ब्रिजच्या त्या साईडनी पण म्हणजे सर्व्हिस रोड बनवून ठेवलेला आहे या लोणेरेच्या ब्रिजच्या इथे. जाय याचा तसा काही त्रास नाही, जसं त्या टेम्पालेच्या इथे झाला होता ना तसा त्रास नाही इथे. भरणी वगैरे टाकून झालेले असते मला ब्रिजचे, आणि वरती गर्डर्स वगैरे पण टाकून झालेत. तयार झालाय, फक्त जॉईंट करायचं बाकी वाटते. तयार झाले. खालना एक अंडरपास असेल कुठे. अंडरपास पण तयार झालाय, त्याच्या पुढचा पण एरिया तयार झालाय. म्हणजे लोण एरिया तर तयार होत आलेला आहे. किती महिन्यात किती दिवसात होतं माहिती नाही आपल्याला. लोणेरेतनं पडलो बाहेर. ती बघा सीएनजी साठी लाईन. लोणेरे पास झाल्यानंतर सीएनजी पंपावर. सीएनजी पंप आहेत पण सीएनजी नाही भेटत. चालू आहे सीएनजी पंप चालू आहे. पण ब्रिज झालाय तयार. पुढचं गाव माहिती नाही, लोणेरेच्या पुढचं तयार झालंय. तयार नव्हतं ना तेव्हा कळायचं, खालून जायची ना गाडी की बाबा आहे म्हणून इथे हे गाव आहे आणि ब्रिजचं काम चालू आहे. नवीन आनंद वन हॉटेल बघे शूटिंग. हे शूटिंग इथे नाही काय, इथे हॉटेल नाही. आता आपल्याला पहिला जो आहे ना, नाही तर 1 तास अडकून राहू. तो पॅसेज आहे ना तो क्रॉस करायचा इथून मानगाव येईल. आता आपण ब्रिज झालाय, गावाचं नाव ना माहिती. आनंद भवन हॉटेलच्या जरा पुढे मुंबईकडे जाताना. मानगावला होतं ना हे. हा मानगाव होतं ते. काय झाला काय गाडी एवढी तो काढतोय ना. ट्रॅफिक जाम मानगावच नाही. हा मानगावचा ट्रॅफिक आहे. पुढे जाण्यात पण काय अर्थ नाही रे एवढ्यात. गाडीच बंद करून बसली होती चालवणारे. किती वेळ जाईल सांगता येत नाही. आपण इथून किती वेळात सुटलो ते माहिती नाही. हा मानगाव बायपासचा रोड आहे. इकडनं रोड चालू होणार मानगाव बायपास आहे. पण इथे मजबूत अडकलेलो आहे आपण ट्रॅफिक मध्ये.
हा जॉईंट आहे मानगाव बायपासचा. म्हणजे आज आपल्याला ट्रॅफिकमध्ये भरपूर वेळ झाला. पूर्ण मानगाव असं ट्रॅफिकमध्येच काढावं लागणार आहे वाटतं मला.